नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्ते निर्माणाचं काम जोरात सुरू आहे, परंतु हे रस्ते अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा प्रकार अनेक ठिकाणी उघड होत आहे। आपण सध्या आहोत दुगाव फाटा ते डोंगरगाव, हे बिलोली तालुक्यातला रस्ता आहे। आपण पाहू शकतो की हा रस्ता जवळपास महिनाभरापूर्वी बनवण्यात आला आणि या महिनाभरातच संपूर्ण हा रस्ता आपण पाहू शकतो की गावकरी स्वतः हातानं उकरून दाखवत आहेत। याचा व्हिडिओ देखील एक सोशल मीडियावर व्हायरल मोठ्या प्रमाणात झाला होता आणि या रस्त्याचा दर्जा या गावकऱ्यांनी अशा पद्धतीनं रस्ता उकरून उघड केलेला आहे। आपल्यासोबत या गावातील नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। काय सांगाल, हा रस्ता केव्हा बनवण्यात आला, किती किलोमीटरचं काम होतं आणि रस्ता कसा हाताने उकरत आहे? गेल्या 1.5 वर्षापूर्वी या कामाला सुरुवात केली। हा रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभाग बिलोली अंतर्गत कामाला चालू होता आणि हा रस्ता दुगाव फाटा ते डोंगरगाव जवळपास 5 किलोमीटरचा रस्ता आहे। या कामाची सुरुवातीपासूनच कामाला बोगसपणा चालू केलेला आहे गुत्तेदारांनी। संबंधित इंजिनियर चितळकर साहेबाला विनंती वारंवार केल्या, तरी पण संबंधित इंजिनियरनी या आमच्या शब्दाकडे दुर्लक्ष केले आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी कोणताही ठोस पाऊल उचललेलं नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आमची एवढीच मागणी आहे की या रस्त्या संदर्भात विभागीय चांगली चौकशी करण्यात यावी, वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करून हा बोगसपणा उघडकीस आणून संबंधित इंजिनियर आणि संबंधित गुत्तेदार यांच्यावर कडक कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, एवढीच विनंती आम्ही करतो। निश्चितच या रस्ता पुन्हा चांगल्या दर्जाचा बनवून द्यावा आणि न्याय मिळवून द्यावा अशी मागणी देखील गावकऱ्यांनी केली। दुसरे देखील या भागातील शेतकरी आहेत, गावकरी देखील आहेत। काय सांगाल, रस्ता केव्हा बनवण्यात आला, कशा पद्धतीचा हा रस्ता आहे? रस्ता फक्त हे बनवून झालेले आहे 15 दिवस, काम 1.5-2 वर्षापासून चालू आहे। काम 1.5-2 वर्षापासून चालू असते वेळेस सुद्धा काम योग्य रीतीने केले नाही। योग्य रीतीने न करीत असताना वेळेस सुद्धा जे शेतकरी आहेत, शेतकऱ्याच्या वावरातला मातोडा घेऊन रोडवर टाकून शेतकऱ्याने जर समोर गेलं तर शेतकऱ्याला मी पोलीस बंदोबस्त करून तुमचं काम करून घेतो या हेतून दबाव टाकून शेतकऱ्याचा मातोडा शेतकऱ्यांचा काढून रोडवर टाकून त्याच्यावर मुरुम टाकून दबाई करण्यात आले आहे। दुसरीकडला मुरुम न आणता शेतकऱ्याच्याच वावरातला मातोडा घेऊन टाकून शेतकऱ्याला दाब दरोडा करून पोलीस गाडी आणून काम करतो, तुम्हाला नेऊन जेलमध्ये टाकून सुद्धा काम करायची तयारी आहे म्हणजे म्हणून दाब दरोडा केलेली आहे। आता तुम्ही हाताने उकरून दाखवला रस्ता? हा, आम्ही आता हाताने सुद्धा रस्ता उकरले आहे, त्याच्यामध्ये डांबर बिलकुल नाही। ते जे काय आहे ते योग्य रीतीनं त्याची तपासणी करून योग्य ते गुन्हा दाखल करण्यात यावे गुत्तेदार आणि इंजिनियर साहेबावर। हे काम इथून पुढे तरी दुसरीकडे कामावत असला काळा बाजार होऊ नवं याची दक्षता घेण्याकरता आम्ही इथं कामावर येऊन काम उकरून दाखवत आहोत हातानं। निश्चितच शेतकऱ्यांना देखील सुरुवातीपासूनच या कामावर जे इंजिनियर असतील किंवा ते गुत्तेदार असतील त्यांनी देखील धमकी दिल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी केलेला आहे। हातानं हा संपूर्ण रस्ता उकरून दाखवत या कामाचा दर्जा या गावकऱ्यांनी उघड केलेला आहे। आता यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, दुगाव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।